सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. 104 पहिले किती झाले? 106 104 गेले. किती राहिले? 2. ते 2 अक्षर म्हणजे राम. तुम्ही कोणाचंही नाव घ्या त्याच्यात राम आहेच. आणि आता पटलं तर टाळ्या वाजवा. पटलं तर हा. हजारो वकील जाऊ द्या, हजारो वकील त्यांनी लावू द्या, शेकडो वारी न्यायाधीश लावू द्या, हायकोर्ट काय सुप्रीम कोर्ट काय, तुम्ही कोणत्याही कोर्टात जा, शेवटी कोर्टाला सांगावंच लागलं शेवटी राम आहे, रामाचंच मंदिर होणार. हे कोर्टालाही सांगावं लागलं आणि शेवट रामच आहे ना, दुसरं काय आहे. म्हणून तर आता RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, सर्वांनी ते 10-10 रुपयापासून मदत आपल्याही गावातून झाली असेल. हां, राम मंदिर निधी संकलन, कोणी 100, कोणी 1000, कोणी 5000. हां, आपल्या पूर्वजांनी, ह्या जुन्या वयस्कर मंडळी वाडवडिलांनी सुद्धा रुपयापासून सहकार्य केलं. अशोक महाराज यांनी सुद्धा केलं, म्हणून तर झोपले ना. हलवा जोरात चांगलं. जय हरी. चांगलंय बुवा, त्यांची माझी सुरुवात संगच आहे. तुम्ही सुद्धा केली मदत, झोपून का व्हायना. रुपयापासून तिथं जे सध्या दगड आहे ना अयोध्येला, सध्याचे आहेत ते, हे आपल्या बापजाद्यांनीच दिलेल्या पैशाचे. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येकाचं काम आहे त्याला मदत करणं मंदिराला. आणि आतापर्यंत कमीत कमी म्हणतो 4 लाख लोकांनी बलिदान दिले हे घडी येण्यासाठी. 4 लाख लोकांनी 450 म्हणजे 477 वर्ष केस चालली आहे. कितीतरी कारसेवक, कितीतरी रामभक्त, कितीतरी कार्यकर्ते त्या मातीच्या खाली गाडले गेलेले, जीव दिलाय त्यांनी हे जतन करण्यासाठी. उगाच नाही मंदिर उभारलं जात, पण योग यावे लागतात. आणि मला तरी वाटते की ते योग सध्या त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आहे, म्हणून ते योग योगींच्या रूपानं आले. मुख्यमंत्री योगी आहे आणि पंतप्रधान मोदी आहे, आणि दोघंही ब्रह्मचारीच आहे. आणि म्हणून ते योग आलेले असावे. असलं काही बोललं की कीर्तन झाले की लोक म्हणतात, रावसाहेब तंबाखू दिर, रावसाहेबचा तंबाखू, काशीनाथचा चुना. मग उसण्या तंबाखूला उसना चुना लावायचा. आजचा महाराज कुठला होता रा? 6 वर्ष झालं येते गावात, तुला अजून माहीत नाही का? नाही, पण कुठला आहे ते इकडे येतात कार्यकर्त्याकडे. कुठला आहे महाराज? पंढरपूरचा. कोणत्या गल्लीत राहतं? झेंडे गल्लीत. बहुतेक भाजपाचं दिसतंय. या भागवत धर्मरूपी मंडपामध्ये हनुमंतरायाच्या साक्षीनं, तुम्हा सगळ्या भाविकांच्या साक्षीनं, भगवान प्रभुरामरायाच्या साक्षीनं जाहीर सांगतो, जाहीर, आम्ही भाजपाचे नाही, शिवसेनेचे नाही, काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही आणि मनसेचे नाही. हे आम्ही आहोत ज्ञानोबाराय तुकोबारायांचे लेकर. पण तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडे आले. नाही तर किती बोंबलत होते बातम्यांमध्ये. राम नाही होय, तोय राम सी तू का अशा गया, तोड झालो. इथपर्यंत मजल रामच झाला नाही, फक्त हा झाला आणि याचा बाप झाला आणि याचा आजा झाला. आणि राम झाला नाही म्हणणं म्हणजे बाप नाही म्हटल्यासारखं आहे. एक पोरग पुणे मुंबईला शिकायला ठेवलं किंवा नांदेडला, 8-10 वर्ष तिकडंच होतं, चांगलं शिकलं, पदवीधर झालं, गावात आलं. घरी आल्यावर बापालाच म्हणायला लागलं, धीरज महाराज, बापालाच, तू माझा बाप कशावरून? बाप तर अख्खा हादरला, अख्खा. अल्ला का तुझा बाप ना मी, पुरावा काय? तसं हे म्हणतात राम झालं तर पुरावा काय? नाही का याला पुरावा? सगळे घुबडं एकत्रित आले. घुबडाची मीटिंग दिवसा असते का रात्री? रात्री 12 ते 2 मीटिंग. त्याच्यातलं मोठं घुबड अध्यक्ष झालं आणि त्यांनी प्रस्ताव मांडला. त्याने का रे, बरेचसे लोक म्हणतात सूर्य आहे, सूर्य आहे, सूर्य आहे का रे? आता घुबडच ना. रात्रीची मीटिंग, नाही 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 करा सया.
त्या लेटर पॅडवर सह्या केल्यान रात्री 1:30 वाजता ईश्वर महाराज जाहीर झालं की जगाच्या पाठीवर सूर्य नाही. मी तुम्हाला असं विचारतो, किती घुबडांनी सूर्य नाही म्हटला म्हणजे सूर्य नाही? 100, 1000? अहो, जगातली सगळे घुबडं एकत्रित आले आणि त्यांनी जर म्हटलं सूर्य नाही, तर सूर्यावर काही परिणाम? सूर्य होता, सूर्य आहे आणि सूर्य राहणार आहे. तसे घोबडाच्या अवलादीचे किती राम नाही म्हटले तरी आमचा राम होता, राम आहे आणि राम राहणार आहे. त्याच्यावर काही बदल होत नाही. अरे आतापर्यंत मोगलांनी राज्य करू द्या, इंग्रजांनी राज्य करू द्या, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं असेल, 750 वर्ष त्यांनी राज्य केलं असेल, हिंदूंना संपवण्यासाठी किती प्रयत्न करू द्या. अरे आज आलीच आता 2 दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांची जयंती आणि हा कार्यक्रम शिवजयंती निमित्त आहे. आणि खरं सांगू का, महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक ठिकाणी शिवजयंत्या पाहतो, अनेक ठिकाणी. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण हे म्हणताना ते फुल असतात. फुल कळलं ना? बियर पिऊन फुल झालेले असतात. पण आम्ही अधिकारानं आणि अभिमानानं सांगतो, शिवजयंती साजरी कशी करावी हे पाहायचं असेल तर चला आमच्या गिरगावला. अजूनही माझ्याकडे ती व्हिडिओ शूटिंग आहे. आम्ही तरुण मंडळी तिथं नाचताना आपल्या संभाजी चौक, जिजाऊ चौकामध्ये सगळे टाळकरी, कमीत कमी 100 ते 150 तरुण. जसं ज्ञानोबारांचं पालखी सोहळ्यात रिंगण होतं तसं आमच्या गिरगावला आम्ही करून दाखवलं. हे गिरगाव आहे. शिवजयंती कशी साजरी करावी यांच्याकडून शिका. शिवजयंती निमित्त सप्ताह म्हणून राम होता, राम आहे, राम राहणारच आहे. मी पुन्हा राजांवर पुन्हा शेवट 5-10 मिनिटं बोलणारच आहे. काही म्हणा राम राम. भगवान शंकरजींना पार्वती मातेने एकांतामध्ये काही प्रश्न विचारलेत. एकांतामध्ये मी काय म्हणते, काय पार्वती? नाही विचारू का? विचार ना. इकडं तिकडं पाहिलं पार्वती ना, कुणी नाही, आपण दोघंच आहे. हो बोल ना, तुला काय बोलायचं ते बोल. काही म्हणा राम राम, याच्यासाठी सांगतोय. पार्वतीने विचारलं, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं तर त्याच्यातून काही रत्न निघाले, 14 रत्न निघाले. त्याच्यातून विषय निघालं. ते विष निघालं तर कोण घेणार म्हणून ते तुमच्याकडं आलं ना. मग आणि ते विष तुम्ही प्राशन केलं म्हणे. हे काय म्हणून तर माझा कंठ निळा झाला, म्हणून तर निळकंठ म्हणतात. हा, मग कोणीतरी सांगितलं की ते शिव हळहळे तापला, ते हळहळ विष होतं, त्याच्यामुळं तुम्ही तापले होते, कंठ निळा झालता ना पार्वती. मग त्यावेळेला कोणीतरी सांगितलं गंगा घ्या, गंगा डोक्यावर, म्हणून कसं तरी शांत होईल. तुम्ही गंगा डोक्यावर घेतली. कोणीतरी सांगितलं की साप शांत थंड असतो, सापाला तुम्ही तुमच्या गळ्याला गुंडाळलं तरी काही परिणाम झाला नाही. कोणीतरी सांगितलं चंद्र शीतल आहे, चंद्राला डोक्यावर घ्या, चंद्राला डोक्यावर घेतलं तरी परिणाम झाला नाही. कोणीतरी सांगितलं की राख लावा, राख लावली. पण असं सांगतात की त्यावेळेला कशानेच परिणाम झाला नाही. पण तुम्ही त्यावेळेला शिव हळहळे तापला आणि राम नामे शीतळ झाला. तुम्ही राम नामाने शीतल झाले म्हणे. भगवान शंकर म्हटले, हो पार्वती, ते राम नाम घेतल्यामुळे मी शीतल झालो, म्हणजे शांत झालो, थंड झालो. आता विचारू का? विचार ना. अहो त्यावेळेला तर ते अजराजाचा जन्मच नव्हता ना. अजराजामध्ये रामचंद्रजीचे आजोबा, आजोबाचा जन्म नाही ते नातू झालाच कसा? बरं अजराजाच नाही तर दशरथ कसा होईल? आणि दशरथच नाही तर राम कसा जन्माला आला? पार्वती, अगदी सुंदर प्रश्न आहे, त्याचं उत्तरही तसंच आहे. एकच राम नाही पार्वती, 4 राम सांगितले. 4. एक राम दशरथ का बेटा, हा, एक राम दशरथ का बेटा. और कौन सा राम? एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम है जग से न्यारा. बस धीरज बाबा, तुम्हाला न्यावं लागतंय रामायण वाजवायला आता.
एक राम दशरथ का बेटा, हा दाशरथी राम. पार्वती म्हटले आणखीन एक राम घट घट में बैठा, सर्वा घटी राम. मी प्रमाणाशिवाय बोलत नाही हं. सर्व एक राम घट घट में बैठा, सर्वा घटी राम देहा देय. एक राम का सभी पसारा, जने विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गा ते रचिले, सत्ता मात्रे आपुलिया. माऊली, जेने हे विश्व निर्मियले, जेने एक राम का सभी पसारा, जेने विश्व निर्मियले, आणि एक राम हे जगसे न्यारा, त्या रामाचं मी भजन केलं. विठ्ठल विठ्ठल. काही म्हणा राम राम, हे म्हणण्याचा हा उद्देश आहे. राम नाम हे सार आहे, सार आहे, आणि सार ग्रहण केलं पाहिजे. सार कसं आहे, ते भांडणं लागले होते, भांडणं. तुम्हाला काय वाटलं आपल्यातच भांडणं होतात का? देव, दानव आणि मानव तिघाचे भांडणं लागले कशासाठी? रामायण आमचंय आमचंय आमचंय, तिघाचे भांडणं. म्हटले आता मिटवायला जाता कुणाकडे? देव, दानव, मानव. मग मिटवायला आले भगवान शंकरजीकडे. हे सार कसं आहे ते सांगतोय हा. मिटवायला भगवान शंकरजीकडे आले, आणि भगवान शंकरजी समोर प्रत्येक जण आपापली बाजू मांडायला लागले. देवतांनी आपली बाजू मांडली. आमच्याच देवापैकी एकाचं चरित्र त्याच्यात आहे, म्हणून रामायणाचे हक्कदार आम्ही आहोत. खाली बसा. ते देवता बसले, राक्षस उठले. राक्षस, आमच्या पैकीची एक होता रावण, त्याचे वंशज आम्ही आहोत. रावण झाला नसता तर रामायणच झालं नसतं, रामायण आमचं आहे. असं तुम्ही बसा खाली. ते बसले खाली. हे मानव तर सगळे मागच होते ना. त्यांनी ह्या दोघाचे भांडणं पाहिले, मागच उभे राहिले. भगवान शंकर म्हणले तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं आहे, काय सांगायचं बोले ना. अहो तो आमच्याच पैकी एक होता वाल्या कोळी, आणि मग काय झालं? त्याचा झाला वाल्मिकी, वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि त्यानं लिहिलं रामायण. आमच्या पैकीच एकानं रामायण लिहिलं. या दोघाची भांडणं नंतरची आहे. रामायण आमच्यापैकी एकाने लिहिलंय, त्याचे हक्कदार आम्ही आहोत. भगवान शंकर तर म्हणले तिघाचंही खरं रे, आता वाट. मग द्यायचं कुणाला? म्हटले आपण वाटण्या करू. रामायण किती श्लोकाचं आहे? शतकोटी प्रविस्तरम चरितम रघुनाथश. शतकोटी प्रविस्तर, 100 कोटी श्लोकाचं रामायण. वाघमारे महाराज 100 कोटी श्लोक. मग आता त्याच्या वाटण्या करायच्या. वाटण्या आता गणित करा पुन्हा अजून एकदा. तुम्ही मांडी घालून बसा. मांडी घाला. कीर्तनात बसले का पिक्चरला? 100 कोटी श्लोकाचं रामायण. आता तिघांना वाटण्या करायच्या. तिघांना देताना 33 कोटी देवतांना, 33 कोटी दानवांना आणि 33 कोटी मानवांना. किती राहिले? 1 कोटी. म्हटले 1 कोटी श्लोक राहिले. त्याच्यातले 33 लाख देवतांना, 33 लाख दानवांना आणि 33 लाख मानवांना. किती राहिले? 1 लाख. मग 33,000 देवतांना, 33,000 मानवांना आणि 33,000 दानवांना. किती राहिले? 1,000 राहिले. म्हणले 300 द्या देवतांना, 300 द्या दानवांना आणि 300 द्या मानवांना. किती राहिले? 100 श्लोक राहिले. मग म्हटले 33 श्लोक द्या देवतांना, 33 श्लोक द्या मानवांना आणि 33 श्लोक द्या दानवांना. किती राहिले? 1 श्लोक राहिला शेठजी. 1 श्लोक. 1 श्लोक राहिला, तो होता अनुष्टुप छंदातला. आता व्यासपीठ चाललं काय कराडे ते तरुण मंडळी, विचारा त्यांना. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनुष्टुप छंदातले श्लोक जास्त आहे. अनुष्टुप छंद म्हणजे वर 16 अक्षर आणि खाली 16 अक्षर. मी सांगतो तुम्ही मोजा. धर्म क्षेत्रे किती झाले? 4 झाले. धर्म क्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सव 4, 4 चौक 16, वरचे 16 आणि खालचे 16.
वरचे 16 आणि खालचे 16 किती झाले? 32. 10 अक्षरे वाट्या आली. 10 अक्षरे दिले. 10 देवतांना, 10 दानवांना आणि 10 मानवांना. तेथे 2 असे उरली. 32 मधले 10 वाटून गेले, 30 गेले, राहिले 2 अक्षरे. 2 वाटातिनी वाटिता नाही वाटणी. अक्षर राहिले 2, वाटण्या किती करायच्या? 3. भगवान शंकर म्हटले आता 2च अक्षर राहिले. ते देवता म्हटले आता 2च राहिले, आता कसं वाटतं? भगवान शंकर म्हटले काय वाटतं का रे तुम्हाला? अरे एवढा कुटाणा केलाय मी, 9 वाजल्यापासून वाटण्या करतो, घासा कोरडा पडला. मग वाटण्या करणाऱ्याला काय आहे का नाही? म्हटले मग ते 2 अक्षर तुम्ही घ्या. राम नाम 2 अक्षरे, अमृत पान केली शंकरे. ते 2 अक्षरे भगवान शंकरानं प्राशन केले, म्हणजे ते 2 अक्षरे म्हणजे राम. म्हणून काही म्हणा राम राम. विठ्ठल विठ्ठल म्हणून राम हे सार आहे. आपल्याला अतिपरिचयात आवाजण्या झाली तो भाग सोडून द्या, पण आपण सगळे भाग्यवान आहे बाबा. या ठिकाणी 3रं वर्ष आहे रामायणाचं. पहिलं 1 वर्ष मी केलं, आता महाराजांचं होतंय. 3 वर्ष झालं तुम्ही 3-3, 4-4 तास राम नामाचं भजन करता. अरे आपल्यासारखे पुण्यवान आपणच आहे का? राम हे सार आहे, सार. दुधातलं सार दह्यात येतं. इरजण लावल्या दह्यातलं सार माता मावल्या हो लोण्यात येतं. बरं लोणी सार आहे का? लोण्यातही सार काढावं लागतं. ते लोणी तुम्ही पहा, ते कडवायला ठेवलं, माता माऊल्यांना विचारा, कडवायला ठेवलं की ते सारखं तडतड 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 करतं. कुठंपर्यंत? जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे तोपर्यंत. एकदा का त्याच्यातलं पाणी संपलं की मग ते तडतडायचं बंद होतं. मग आता झालं शुद्ध तूप. उदक तव वरी कडकडे लोणी, उदक तव वरी कडकडे लोणी, निवांत होणी राहे मग. उदक तव वरी कडकडे लोणी. पण एकदा का ते उदक पाणी संपलं की मग निवांत होणी राहते. तसं राम नाम हे सार आहे. बरं हे कळत नसेल तर आणखीन सोपं सांगतो. सार आणि आसार. बदाम जर खायचा झाला बाळा, बदाम खायचं झालं तर बदाम फोडावं लागतं, वरचं टरपल फेकावं लागतं ना आतलं बी खावं लागतं. बदाम खायचं झालं तर वरचं फेकायचं, आतलं खायचं. खारीक खायची झाली तर वरचं फेकायचं नाही, वरचं खायचं नाही. खारीक खायची झाली तर वरचं खायचं ना आतलं फेकायचं. आंबा खायचा झाला तर वरचं खायचं कसं पत्रकार साहेब? आंबा खायचा झाला तर वरचंही फेकायचं, आतली कोयही फेकायची आणि मधला रस चाखायचा. बदाम खायचा झाला तर वरचं फेकायचं, आतलं खायचं. खारीक खायची झाली तर वरचं खायचं, आतलं फेकायचं. आंबा खायचा झाला तर वरचं फेकायचं, आतलं फेकायचं, मधला रस चाखायचा. आणि पेढा खायचा झाला तर वरचंही फेकायचं, आतलंही फेकायचं. मग का ढेकळं खायचे काय? पेढा संपूर्ण सार आहे. तसं राम नाम हे संपूर्ण सार आहे. म्हणून विठोबाचं नाम सुद्धा सारच आहे ना. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात एकदा सार नाही म्हटली त्या विठोबा नामाला, मग 3दा सार म्हटलं. सार सार विठोबा नाम तुझे सार, संतोष महाराजांनी प्रमाण दिलं का नाही? सारा सार सार विठोबा नाम तुझे सार. सार असणारं भगवंताचं राम नाम आहे. म्हणून काही म्हणा राम राम. तुमचं काम जरूर करा. माता माऊल्या स्वयंपाक करताना तोंडाला काय काम आहे का? मग तोंडाने बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा
राम राम म्हणा ना, काही म्हणा, राम राम. तुकाराम महाराज, अहो 10:30 वाजून चालले तरी तुम्ही म्हणता कामामध्ये कामन, काही म्हणा, राम राम. अहो पण राम राम म्हटल्याने आम्हाला फायदा काय? जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. 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 कामामध्ये कामे, कामामध्ये कामे. कामात काम करा म्हणता, राम राम म्हणा म्हणता, पण फायदा काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्हाला किती श्रम होऊ द्या, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. त्या सुखाचं त्या दुःखाचं सुख झाल्याशिवाय राहणार नाही. भागवतामध्ये ते आतापर्यंत रामायणच करत होता, आता भागवत करतोय, त्यामुळं तिकडचं काही माहिती झालं. आता भागवतामध्ये ज्यावेळेला धर्मराजाला राज्याभिषेक करायचा आहे, जाईल भवश्रम, याच्यासाठी सांगतो. धर्मराजाला राज्याभिषेक करायचा आहे, उद्या नाश झाला कौरवांचा, पराजय नाही, संपलेच, आणि विजय झाला तो पांडवांचा. धर्मराजे उद्या राजे होणार, सगळी तयारी चाललेली, तोरणं बांधतात, कोणी फुलं टाकतात, कोणी फुलाची तोरणं बांधतात, कोणी पताका ध्वज लावतात, सगळं चालू आहे. भगवान श्रीकृष्णाने या 5ही जणांना एका रूममध्ये घेतलं. ते आपल्यासारखंच आहे. आपल्या जवळचे कोणी मित्राचे जर वडील मरण पावले तर आपण 10व्याला जातो, नाही का? 10व्याला गेलं म्हणजे 10वा 12वा 13वा, मग सगळे पाहुणे निघून जातात, आपण मुक्कामालाच थांबतो. मग त्याचे 2 मुलं असतात, त्यांना इकडं बोलवतो आपण, बरं का रे, तुझे वडील आणि आम्ही लंगोटियार मित्र, मी मुद्दाम मुक्कामाला थांबलो, काही कमी अधिक पडलं तर मी त्यांना आवाज दिला तर अर्ध्या रात्री धावून यायचे, त्यांनी मला आवाज दिला तर आम्ही जायचो. फार कष्टातून उभं केलं वडिलांनी. गेले वडील तुमचे, पण आता तुम्ही 2 भाऊ आहे ना, हे जग चांगलं नाही, माणसं चांगली नसतात, तुम्ही इस्टेटीसाठी भांडू नका, तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी तयार आहे. हे जसं तसं भगवंतानी 5 पांडवांना बोलवलं. धर्म, नकुल, अर्जुन, सहदेव, भीम, इकडे या. काय देवा, आज भगवंत गंभीर होते. अर्जुनावर एक वात्सल्य भक्ती प्रेम होतं भगवंताचं. भीमदादा थोडे आर्दांड होते, म्हणून त्यांची टिंगल टवाळी करायची देव. धर्मराजाचा एवढा अधिकार, धर्म आले तर भगवंत उठून उभे राहायचे, या धर्म बसा म्हणायचे. नकुल सहदेवावर तर पुत्रवत प्रेम. आणि मग भगवंत समजूत घालायला लागले. इस्टेट का नतीजा जानते हो आप लोग, इस्टेट के लिए पूरे कौरव समाप्त हो गए. आप 5 भाई को मेरी प्रार्थना है, इस्टेट के लिए झगडा मत करना. भगवंत सांगतात, तुम्ही अर्ध्या रात्री आवाज द्या, हा भगवान कृष्ण तुमच्यासाठी धावून येईल. 5ही पांडवांना सांगितलं. इकडं धर्मराजाला वेळ कमी असल्यामुळं लगेच रास तिलक केला. रास तिलक केला तर इकडं रथ तयार होता. धर्मराजाला रास तिलक झाल्याबरोबर अर्जुनाने भीमाच्या गळ्यात मिठी मारली. नकुलानं सहदेवाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू व्हायला लागले. काहींच्या डोळ्यातून दुःखाचे. का? आज धर्मराजे राजे झाले, पण ज्यांच्यामुळे हे सुखाचे दिवस पाहायला भेटले तो भगवंत जाण्यासाठी तयार आहे. रथ सज्ज झालेला आहे. दुःखाचे अश्रू आले.
भगवंतानी सर्वांना हात जोडले. येतो मी. अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, धर्म सर्वांचे डोळे डबडबलेले अश्रूच्या धारा वाहतात. निघाले भगवंत. पुढे भालदार चोपदार, पाठीमागे भालदार चोपदार. भगवंताची पावलं रथाच्या दिशेने जाता जाता भगवंतांनी उजव्या बाजूला पाहिलं तर आत्या होती. आत्या. कोणती आत्या? भगवंतांनी सांगितलं तुम्ही इथंच थांबा, मी आत्ता आलो. मी कशासाठी सांगतोय? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. ते वयस्कर झालेले आत्या, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आत्या, पांढरे केस झालेले आत्या, मान लटलट कापते आत्याची, वयस्कर झालेली, डोक्यावर पदर आहे आत्याच्या. तेवढ्यात कोणीतरी दासीनं सांगितलं येत आहेत. भगवान श्रीकृष्ण येत आहेत म्हटल्याबरोबर कोणती माता लटलट कापायला लागली. इथं बसून तुम्हाला चित्र दिसल. लटलट कापायला लागली, डोळ्यातून धारा व्हायला लागल्या, ओठ फडफडतात कुंतीची, रडू लागले. भगवंत आले. भगवंताने दोन्ही गुडघे खाली टेकवले. आत्याची अवस्था पाहिली. जग जर रडायला लागलं ना, जगाचे अश्रू पुसण्याचं काम भगवंताकडे गहीवरून आलं. पण सावरलं स्वतःला आणि कुंतीचे पाय धरले. चलताऊ बुवा, हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. येतो आत्या, येतो आत्या. आत्तापर्यंत ताकद लावून आवरलेले अश्रू कुंतीनं अश्रूचा पाहन सोडला. गळगळ गळगळ अश्रू वाहतात. भगवान श्रीकृष्णाने पाहिलं. आत्या, का ना रडू नको आत्या. अगं 100 मेले, पांडवातला एकही मी मरू दिला नाही. आज धर्मराजा राजा झाला आणि जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत मी निघालो. आत्या, काय मागायचंय ते माग. आत्या, काय मागायचंय ते माग. आत्या म्हटल्यावर मग तर जास्तच रडू लागली, डोकं आपटून. का ना बोलो ना. द्वारिका जाने से पहले कुछ देना चाहते हो ना मालिक? हा. त्या कुंतीनं आपला पदर पसरला. जगातलं सर्व दुःख माझ्या पदरामध्ये टाक. हे ऐकलं. आत्तापर्यंत स्वतःला सावरलेलं भगवंतानी जमिनीवर कोसळले. कमी दुःख भोगलं का त्या? काय दुःख भोगायचं राहिलं? अगं तू कुंती भोज राजाची कन्या, तुझं नाव, तू पृथ्वीराजाची कन्या, तुझं नाव पृथा होतं. कुंती भोज राजाला आवडली म्हणून कुंती भोज राजाला तुला दान दिलं, म्हणून तुझं नाव कुंती पडलं. तिथून पुढे तू दुर्वास ऋषींची सेवा केली. त्यांनी तुला 6 मंत्र दिले. पहिला मंत्र जपला, त्याच्यापासून कर्ण झाला. लग्नाच्या अगोदर पोरबाळ कसं झालं म्हणून तोंडाला काळं पासलं जाईल म्हणून पिटीत घालून कर्ण सोडलं. पुढे तुला पती भेटला, त्यालाही शाप, पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. पुढे 3 मंत्र तू जपले, 2 माद्रीनं जपले. माद्रीला स्पर्श केला, पंडू राजा मरण पावला. तर त्यावेळेला माद्री म्हटली मी आता सती जाते, माझ्यामुळं मेला ना, तर माझे 2ही तुझ्या 3 सारखे सांभाळ, तुझ्या ताब्यात दिले. 100 टपले होते तुझ्या 5 पांडवांना मारायला. लक्षाग्रहात जाळण्याचे प्रयत्न केले. एवढा वनवास दिला, 1 वर्षाचा आतल्यात वास दिला, एवढं दुःख भोगला आता तरी तू दुःखच मागते. आता सगळेच लक्ष देऊन ऐका, याच्यासाठी सांगितलंय मी मागचं सगळं. त्यावेळेला कुंती मातेचे वाक्य आहे, काना जिस दुख में तुम्हारी याद आते है ना, वो दुख दुख नहीं रहता, वो सुख हो जाता है, इसलिए मुझे दुख चाहिए. ज्या दुःखामध्ये तुझी आठवण येते, सुखात कोणाला नामस्मरण येते? दुःखाचे डोंगर झाले तेरे, दुःखाचे डोंगर झाले मेरा
तुका म्हणे तुझा न व्हावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी बर, ही जुनी मंडळी, पाठांतर भरपूर आहे. दुःखाचे डोंगर जरी झाले तरी तुझा विसर आम्हाला होऊ देऊ नको. तसं संसार दुःख रूपच आहे. संसार दुःख मुळन चौकडे इंगळण विश्रांती नाही कोठे पाठ आहे सर्वांना. पण एवढा जरी दुःखरूप संसार असेल तरी त्या दुःखरूप संसारात एक सुख आहे. कोणतं सुख? तर संसारा आलिया एक सुख आहे. आठवावे पाय विठोबा. आठवावे पाय विठोबाचे. आठवावे पाय विठोबाचे. आठवावे पाय विठोबा. आलिया संसारा संसार आलिया संसार संसार आलिया एक सुख आहे. कोणतं सुख आहे? तर आठवावे पाय विठोबाचे. मग होईल काय? तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेशक आहे. त्याच्यामुळे सगळा संसार सुखाचा होईल. सगळा संसार म्हणजे जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. त्याच्यातले 2-4 उठले व ओ तुकाराम महाराज, उठलं सुटलं राम राम म्हणा, राम राम म्हणा म्हणता. जा, आम्ही नाही म्हणणार राम राम. तुकोबराय म्हटले नको म्हणू. आणि तुला आता नाही कळायचं. असं तुकोबराय म्हणतात. मग केव्हा कळल? कळो येईल
अंतकाळी राम राम म्हणा म्हणतो तरी तुम्ही म्हणत नाही. तुम्हाला आता नाही कळायचं, वर गेल्यावर कळल. अंतकाळी. आणि खरंच हे आता नाही कळत, अंतकाळच्या वेळेला कळतं. ज्या वेळेला ते अकराळ विक्राळ काळे कुट्टन निर्दयी निष्ठुर निगरगट्ट यमदूत येताना ते आपणा बांधून घट्टन फरफरा ओढते. आणि ते यमदूत गावात आलेले फक्त दोघांनाच दिसतात. कोण दोघाला? एक म्हणजे कीर्तनकार बोला दिसतात आणि दुसरं मृदंग वाजवणारा. म्हणजे आम्ही तिघ एवढे पापी आहे का? यमदूत दोघांनाच दिसतात. ज्याला न्यायला आले त्याला दिसतात. आणि गावातल्या कुत्र्यांना, ते धर्मराजाबरोबर कुत्रं गेलं होतं यमपुरीपर्यंत, पण पुण्य संपलं, तिथून परत आलं, पण यमदूत पाहून आलं. म्हणून का गावात यमदूत आले, त्या कुत्र्याच्या लहान पिल्यापासून ते मोठ्या कुत्र्यापर्यंत वर तोंड करून ओ करून इवळत बसतात. आणि कुत्रे काय इवळायला लागले की म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐकत जा. कमरेतून वाकलेले, हातामध्ये काटे, मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकेकाची कांडी तुटलेली, तिकडे सुतळी गुंडाळलेली. आपलं म्हातार काठी टेकत मंदिराजवळ येतात. आबाजी, का रे गाबाजी? अरे कुत्री वळायला लागली आपल्या गावात. मग काय झालं? आपल्या गावात जास्त आजारी कोण आहे रे? म्हणजे दोघं सोडून. ते मग यमदूत दिसतात. आणि एकदा का यमदूताने फास्ट टाकला आणि फरफरत ओढत नेलं ना, वर नेलं की अशी गर्दीच गर्दी असते यमधर्माच्या दरबारामध्ये. यमधर्म असे सिंहासनावर बसलेले, अशा लाईनी असतात, ABCD काय असेल ते तिथल्या नियोजनानुसार. मग त्या पहिली लाईन, मग तिथं मी जरी असलो तिथं थोडंच लबडे महाराज यात खाटच गादी तक्क्यान दूधन आहा, ते इथंच आहे गिरगावात. तिथं गेलं की आपला नंबर आला. हे जसा कॅमेरामॅन बसला का नाही, बसला का झोपला, हे जसा बसला का तसा चित्रगुप्त बसलेला असतो यमधर्माकडे तोंड करून. आपला नंबर आला की आपण घाबरतो ना, त्यावेळेला मग यमधर्म विचार, याचा कोड टाक रे, कोड. आपला मोबाईलला कसा कोड असतो, हे नाववर नाही चालत. नामदेव महाराज लबडे, वरचा कोड वेगळा, ते ATMचा जसा पिन असतो तसा. मग ते पिन टाकला की पुढं मोठी स्क्रीन असते. 2 वर्षापूर्वी आपल्या इथं लावली होती स्क्रीन. ते मोठी स्क्रीन असते यमधर्माच्या पुढं, आपल्याला नाही दिसत. आपलं तोंडी तुम्ही मोठी स्क्रीन मागा असते. मग यमधर्म म्हणतात, किती वर्ष जगलंय बघ रे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं वय. वय म्हणून टाकले की पुढं स्क्रीनवर दिसतं 97. चांगलं आयुष्य भेटलं रे याला, चांगलं जगलं, भाग्यवान आहे. एक काम कर, याने किती वाऱ्या केल्या बघ बरं, वाऱ्या. ते तिथं टाकतं वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. तिथं एकही आकडा नाही. आणि मग यमधर्म सांगतो, याला नुसता उभा करू नका, मारा मारा जगला. एकदा पंढरपूरला वारीला नाही गेला, मारा भाडव्याला द्या, मारी ती. बरं याच्यावर थांबाव का नाही, मारणारे दमू देतात, मार खाणारे आपण नाही. मारणारे दमल्यावर मग यमधर्म सोड सोड. 97 वर्ष जगला, एकदा पंढरपूर नाही पाहिलं. बरं जाऊ दे, शिवजयंती निमित्त गावात सप्ताह होत होता. मोठमोठे रामायणाचार्य भागवताचार्य अन्नदान होत होतं. एखादी पंगत दिलती का बघ, का देणगी पावती फाडली होती. मग तिथं चित्रगुप्त ते टाकतात दान. दान म्हणून पाहिलं आणि यमधर्माने स्क्रीनकडे पाहिलं. पहिली तरी कोरी होती, आता सगळीच काळी झाली. आकडाच नाही, सगळं काळच.
कधीच दानच केलं नाही तर कसं तिथं आकडा निघल. मग यमधर्म म्हणतात मारू नका आता, तोडा त्याला, तोडा. आपले हात पाय तोडतात, तोडी ती मारी ती तोडी ती. थांबा झोडायला येळ आहे अजून. मग म्हणतात जाऊ दे, नाही सप्त्याला वर्गणी देऊ दे, नाही पंढरपूरला जाऊ दे, हे सप्त्याला आडवत नाही ना आलं कधी. मग ते टाकलं कॅम्प्युटरवर तर तिथं नोटीसच होती, पोलीस स्टेशनला येणं दिली ती. अखंड हरिनाम सप्ताहाचा करण्याचं तोंड आमच्या घराच्या दिशेने, आमच्या कानाला त्रास होतो, कृपा करून त्या करण्याचं तोंड पलीकडे फिरवावं, असा अर्ज दिलेला होता. आणि मग यमधर्म म्हणतो तू तर सप्त्याला सहकार्यच केलं नाही पण आडवा आलता ना, मग झोडा याला, झोडा. मारती तोडीती झोडती निष्ठूर, मारती तोडीती झोडती निष्ठूर, यमचकी कर बहुसल, यमचकी कर बहुसल, यमचकी कर बहुसल, मारती तोडीती झोडती निष्ठूर, मारती तोडीती झोडती निष्ठूर. याला म्हणतात जसा अभंग तशी चाला, मारी ती तोडी ती. आपल्याला नाही जम, मारतात, तोडतात, झोडतात. आणि मग कळल तुम्हाला, कार्यकर्त्यांनी पंढरपूरचा बुवा बोलवला होता लबडे महाराज, ते सांगत होते तुकोबारायच्या अभंगातून. कळल तुम्हाला त्यावेळेला, आता कळतंय, त्यावेळेला कळल. कळो येईल अंतकाळी. भागवत 5च कमी 11. यांनी जर ठरवलं ना मला कीर्तन नाही करू द्यायचं, नाहीच करू द्यायची बिचारी. कारण प्रमाण हे सगळे जरी दिसायला साधे असतील टाळकरी, पण हे सगळे अधिकारी टाळकरी. वारकरी असतील पण ते आमच्याहीपेक्षा सेवा यांची जास्त आहे. काकडा, हरिपाठ, रामायण, पुन्हा कीर्तन, ही सगळी सेवाधारी मंडळी. काय सांगत हो तुम्ही? कीर्तन? अरे वा ईश्वर बाबा. आता नाही कळायचं, हे तेव्हा कळतं. कळो येईल ते भागवतातला गजेंद्र लक्षात ना, मी बरोबर सोडतो. 5:11 अजून 3-4 मिनटं कमी आहे, बरोबर सोडतो, काळजी करू नका. गजेंद्र, गजेंद्र ज्या आता धावतं घेतो थोडं. गजेंद्र, गज म्हणजे हत्ती, ते गजेंद्र काय ना आपण काय, आपण गजेंद्रच आहे. गम गच्छन्ति म्हणजे जाणे, आणि जन जायते म्हणजे उत्पत्ती. ज्याची उत्पत्ती मरण आहे तो प्रत्येक गजेंद्रच आहे. सकाळ, दुपार, तिसरा प्रहरण, संध्याकाळ, एवढं गजेंद्र लक्षात घ्या. तारुण्य म्हणजे सकाळ आहे, बालपण आहे. तारुण्य म्हणजे बालपण आहे आपलं. सकाळ म्हणजे बालपण आहे, दुपार म्हणजे तारुण्य आहे, तिसरा प्रहर म्हणजे म्हातारपण आहे, रात्र म्हणजे मरण आहे. एवढ्या 4 गोष्टी लक्षात राहू द्या. पण ते पाय धरलेला होता नकराने म्हणजे काळाने, पण काळाला केव्हा गजेंद्राला? तिसऱ्या प्रहरात. तिसरा प्रहर म्हणजे म्हातारपण. बऱ्याच लोकांना म्हातारपणात कळतं, मग आमच्याकडे येतात. लबडे महाराज आहेत का? म्हटलं या बाबा. कसं काय? माळ घाला. म्हणलं उशीर झाला बाबा, 7:45 आलो. अरे ते उशीर नाही बाबा, 82 वर्ष झालं हा उशीर म्हटलं मी. पण आता माळ घातल्यावर मग ते खायला नाही जमायचं तुम्हाला. आता चावतं का महाराज? म्हणजे सगळं झाल्यावर इकडं हे तिसऱ्या प्रहरात कळतं लोकांना. मग ज्या वेळेला पाय धरलेला पत्नीला सांगितलं, पत्नीनं आपली सोंड त्या हत्तीच्या शेपटीला लागली वडायला. पण नकराची ताकद पाण्यात जास्त असते. तिनं मुलाला सांगितलं, मुलाने सोंड लावली त्या आईच्या शेपटीला. त्यानं भावाला सांगितलं, त्यानं त्याच्या शेपटीला. तिकडची शेपटी की इकडची सोंड, ते असं मुलं, नातवंड, सुना, नात सुना सर्वांनी ओढण्याचा प्रयत्न करतात, पण तरी बाहेर निघत नाही.
मग मात्र 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, गजेंद्र तो पशु सहस्र वर्ष, सहस्र म्हणजे 1000 वर्ष युद्ध चालू होतं. आजार असावा पण 4-5 दिवसाचा असावा, 14 दिवसाचा क्वारंटाईनचा नसावा. बीमारी जैसा सुख नहीं लेकिन मरने का डर है. बिमारी सुखच आहे, जे खाल्लं नाही ते खायला भेटतं, काजू बदाम पिस्ता सफरचंद सगळं भेटल, पण आजार असावा 4-5 दिवसाचा असावा, जास्त नाही. तुम्ही आजारी पडून बघा, म्हणजे नका लगेच पडू, पण तुम्ही जर आजारी पडले तर मग थोरली सून येते, बदामचा शिरा देऊ का करून, तेवढ्यात दुसरी येते, का उपमास देऊ, तिसरी येते, का कांदा पोहेच देऊ. हे किती दिवस असल्यावर 4-5 दिवस. थोरला पोरगा येतो, मोसंबीचं ज्यूस देऊ का, ते पुढचं येतं नारळाचं पाणीच देऊ का, हे 4-5 दिवस असलं तर. आणि आजार जर वाढला, म्हणजे अशोक महाराज 15-20 दिवस जर तुम्ही घरात आजारी पडले, तुमची जशी कुजबूज सुरू झाली ना कीर्तनात तशी घरात होते. मग सुना चर्चा, म्हातारं घाणच करते बंगल्यात. मग ती मालकाला, आपल्या मालकाला, दुसरी सून आपल्या मालकाला, का एवढा मोठा छान बंगला बांधला, म्हातारं घाणच करतंय, सगळा वासच, जीव वाटत नाही. मग एक काम करा ना, काय जर्शी गायचा गोठा आहे ना, म्हातारं जाऊ द्या ना गोठ्यात. सकाळी चौघं उठले, चौघांनी क्वाटचे 4 पाय धरले चौघांनी आणि उचललं म्हातारं म्हणलं, अरे कोणीकड बाबा, ते बंगल्यामध्ये एखाद्या वेळेला लाईट जाते ना, ते तुम्हाला गरमी होते म्हणून हवेला न्यायला लागलो, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. त्रास कोणाला होतोय, यांना. पण म्हाताऱ्याला सांगतात तिकडे एसी रूम आहे काय, गाईचा गोठा म्हणजे. मग गोठ्यात नेल्यावर याच्या लक्षात येतं कुणीकडं आणलंय. मग हे व्याह्याला पत्र लिहितं, राजमान्य राजर्षी, तुम्हाला जर मी जिवंत पाहायचं असेल, जेवण करत असाल तर जेवण घरी करा ना, हात धुवायला इथं या. ते पत्र पाहिलं, व्याही आला, व्याही नियमाप्रमाणे बंगल्याकडे निघालं, तर यानं गोठ्यातून वाकून पाहिलं, व्याही आला वाटतं, मी इकडं आहे. मग व्याही म्हणतो तिकडं कुणीकडं, त्या आवाजाचे इकडं कसं काय आला, आलो नाही, आणला. आणला कोणी, 4ही मुलांनी, 3 दिवस झालं पाणी नाही प्यायला. व्याही रागावतो ना, आवाज देतो, अरे कोणी आहे का बंगल्यात, 3 दिवस झालं म्हाताऱ्याला पाणी नाही, पाणी घेऊन या. हे म्हातारा असताना याची पत्नी असते बंगल्यात, तिथून वाकून पाहते, तर हे पाहुणा आलेला नाही, म्हातारं तिथं, म्हातारी तिथूनच आवाज देते, तुम्हीच इकडे या घरात, त्या म्हाताऱ्याच्या नादी लागू नका, रोजच मडयते. कोण म्हणतंय, सख्खी बायको. तुकोबर आहे काय, उगच म्हणले नाही रांडची म्हणून. राहती निराळी रांडा पोरे, राहती निराळी रांडा पोरे सकळ. म्हणून आजचं कीर्तन ऐकल्यावर सावध व्हा आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा, तेवढंच बरोबर येणार आहे. काही म्हणा राम राम. म्हणून 11:02 झाले. फक्त आता एकदा 5 मिनिटात सोडतो. 5 चालेल ना, फक्त 5 मिनिट, जास्त नाही घेत. हा सगळे बसले, आता कॅमेरा फिरवा यांच्याकडे, हात वर करा, सगळे बसलेले सगळे ज्यांना हात दिले तेच करा, नाही दिल्यावर कुठून करतील. आणि ज्याला दिले नसतील त्यांनी करा, त्याला हाता आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आमच्या विठोबा रुक्माई बसण्याची आहे. सरळ सरळ आपली टाळी, यांचे टाळ आणि यांचा पकवाज. धीरज महाराज आणि माऊली महाराजांचा पकवाज, आपल्या टाळ्या. विठोबा रुक्माई सारखी, हरे हरे ज्ञानेश्वर
वाजवा बघू, टाळ 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 करी थांबा. हा पकवाज वर जाऊन फोटो काढा रे, उद्या पेपरला देऊ, पत्रकार आहे वर जाऊन काढा फोटो. हा अक्षय कुठे गेला आहे ना, काढ फोटो वरून. जा जा तू पण जा. बसलेले सगळे एकदा जोरात टाळ्या वाजवा बघू, टाळ्या. एक मिनिट वाचताय 90% वाचताय, 100%. कोण शेजारचं झोपलंय का बघा बरं एखादा आहे ना जागे. आता आमची 10 का 20 टाळ करी, पण आवाज बघा, दाखवा बरे. हा पकवाज, हात वर करा सगळे, जोरात जोरात टाळी, जोरात जोरात. बस धन्यवाद. आलंय आता 99% आलंय. हा पकवाज, टाळ्या जोरात जोरात, टाळ टाळ पकवाज, टाळ्या टाळ्या टाळ पकवाज. ऐका एक मिनिट. हे धीरज महाराज आणि माऊली महाराज जेवढ्या वेळात 10 वाजवतील तेवढ्या वेळात 2 नंबरला टाळ आणि 3 नंबरला टाळ्या. बघू आता आवाज कोणाचा आहे. सावकाश 1 मिनिट. 10 टाळी टाळी. असा नामगोत झाल्यावर कशाला राहिलं कपाळाला कुंकू. सावित्रीबाईंनी जरी तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला असेल तरी कुंकू मोडा म्हणून नाही सांगितलं. शेवटपर्यंत त्यांच्या कपाळाला मोठ्या ठोकळ्या एवढं, 1 रुपयाच्या ठोकळ्या एवढं कुंकू. काय काय त्यांची स्वप्न होती सांगा ना. सिंधुताई बोलले की याला कारणीभूत माता माऊल्या सुद्धा आहे. त्या म्हटल्या की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कारी होतच राहणार. होणार नाही तर काय होणार आहे. म्हणून काय वाक्य स्वामी विवेकानंदजीचे. तेचे पुंज नवयुवक शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सगळ्यात गीता खाली ठेवली आणि हिंदुस्थान मधून गेलेला तो एक साधू शेवटच्या क्षणात उपेक्षात्मक बुद्धीनं तिथल्यांनी धर्मग्रंथ गीता खाली ठेवलेला आणि कुठंतरी गोंधळ सुरू आहे आणि मग बोलायला दिलं यांना तर पहिल्या शब्दात समाज जिंकला. काय वाक्य स्वामीजींचे. माझ्या बंधू आणि भगिनींनो याच्यातच समाज जिंकला. मला पुढचं वाक्य महत्वाचं सांगायचंय. टाळ्या झाल्या, कडकडाट झाला आणि टाळ्या झाल्यावर स्वामी विवेकानंदजी स्टेजवरून खाली उतरले तर एकांतामध्ये त्यांना एक नवतरुणी भेटायला गेली. रोम मध्ये स्वामी विवेकानंदजीच आहे, ती नवतरुणी आहे. स्वामी विवेकानंदजींना ती म्हणते, स्वामी विवेकानंदजींनी पाहिलं तिला, माझ्याकडे येणं केलं तर आपण काय काम आहे. काही नाही, मला तुमच्या सोबत लग्न करायचंय. माझ्यासोबत? हो तुमच्यासोबत. कशासाठी? केवढं सुंदर भाषण तुम्ही केलं, संपूर्ण समाज जिंकला. माझी अशी इच्छा आहे मी तुमच्या सोबत जर लग्न केलं तर तुमच्यासारखा हुशार, तुमच्यासारखा सौंदर्य संपन्न मुलगा मला होईल. तरुणांनो ऐका स्वामीजींचं वाक्य. स्वामीजी उठून उभे राहिले, हात जोडले. माते, आपण लग्न केल्यावर पुन्हा मुलगाच होईल, मुलगा झाला म्हणजे तो शिकेलच, तो सौंदर्य संपन्नच होईल, विद्वान होईल. कशावर? याच्यापेक्षा सोपं आहे ना, तुझ्या समोर असलेल्या स्वामी विवेकानंदजीला तुझा मुलगा मान. ही आपली संस्कृती आहे. म्हणून कुठंतरी जागा व्हा आणि कुठंतरी मांसाहार कमी करा. दादा कुठंतरी करा. छत्रपती शिवाजी राजे असतील, स्वामी बसवेश्वरजी महाराज असतील, यांच्याकडे 5000 हे पूर्वज
सध्याचे बलात्कार घडतायत त्याला सध्याचे मांस खाताय ना तुम्ही, हे बोकडाचं मांस खाताय. त्या बोकडाला आई कळते का, बहीण कळते का, कोण कळते सांगा ना. आणि त्याचं मांस खाल्ल्यावर तुमची वृत्ती काय चांगली होणार आहे? पण आज एवढा मोठा तुम्ही सप्ताह करताय ना, एवढ्या मोठ्या लांबून लांबून 300 किलोमीटरवरून महाराज बोलवताय ना, एवढा मोठा खर्च करताय ना, तर एवढा मोठा सप्ताह झालाय, तर उद्या रामायणाचार्यांच्या तोले महाराजांच्या हातून ह्याच्यातल्या कमीत कमी 50 जणांनी तरी मांसाहार सोडला पाहिजे, तर एवढा मोठा सप्ताह केल्याचा नाही. नाही तर करतोय कशासाठी? काही धर्म जागृती होते? काही ह्याच्यातले माळा घालतायत? अरे पडलेलं शेण जर उचललं तर मातीला घेऊन येत असेल तर एवढा मोठा झालेला सप्ताह वायाला गेला नाही पाहिजे. म्हणून एकदा सगळ्या तरुणांना हाच, मी तुमच्याच वयाचा आहे, मी अधिकारवाणीनं नाही, उपदेश म्हणून नाही, एक विनंती म्हणून सांगेल. आज शिवजयंती साजरी करताय ना, परवा दिवशी 19 तारखेला शिवजयंती आहे. तर शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये संकल्प करा. कोणी सिगारेट ओढत असेल तर सिगारेटचं पाकिट फेकून द्या. मी आज शिवजयंतीला संकल्प करतोय सिगारेटला हात लावणार नाही, तर तुमची शिवजयंती सार्थकी लागणार. कोणी पुडी खात असेल ती पुडी सोडा, याच्यासाठी शिवजयंती. आणि माझ्या बोलण्याचा परिणाम याच्यातल्या कमीत कमी 30-40 तरुणांवर माणसांवर झाला तर एवढा पंढरपूरून आलेलो माझं कीर्तनाचं सार्थक झालं. आणि जाता जाता पुन्हा एक सांगेल, आपण हिंदू आहे ना, स्वतःला हिंदू म्हणून घेताना तर देव, देश आणि ग्रंथ. आज प्रत्येकाच्या घरात देव बसवेश्वर महाराजांचा फोटो पाहिजे, छत्रपती शिवाजी राजांचा फोटो पाहिजे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, भगवंताचे फोटो पाहिजे आणि ग्रंथ पाहिजे. ह्याच्यातल्या किती जणांच्या घरात ग्रंथ नाही? तुमचा जो असेल तो ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, कोणाचा, कितीतरी जणांच्या घरात ग्रंथ नसेल. आम्ही पाठात अशोक महाराजांना, ह्या महाराज मंडळींना माहिती आहे, आम्ही 5 वर्ष मधुकरी मागून आळंदीत शिकलो. आम्ही संस्थेत बसल्यानंतर फक्त 2 मिनिटं घेतो, खरोखरच 2 मिनिटं, आता नाही वाढत. 2 मिनिट ते संस्थेत शिकत असताना आम्हाला निकम बाबा होते पाठाला, आणि एक वयस्कर मुलगा म्हणजे माणूसच हो, तो म्हटला मला शिकायचंय कीर्तन करायला. बाबा म्हटले पाठ केले का तू काही? आता ऐका, तो म्हटला बाबा मला वाचताच येत नाही. वाचता येत नाही, शिकणार कसं काय? शाळेत जावं लागेल, अ ब कड ते तुला शिकावं लागेल. आता ते केव्हा शिकायचं, पुन्हा ज्ञानेश्वरी गाथा केव्हा शिकायची? तो पाठात रडायला लागला. सगळे विद्यार्थी गेल्यावर आमच्या गुरुवाऱ्यांनी त्याला इकडे जवळ बोलवलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. रडू नको, का रडतोस एवढा? मी आता केव्हा आबाकडे शिकायचं, केव्हा मला ज्ञानेश्वरी वाचायला येईल? निकम बाबा म्हटले काळजी करू नको, इंद्रायणीतलं स्नान कर, ज्ञानेश्वरीचं आपलं ज्ञानोबारांच्या समाधीला मस्तक लाव आणि या ज्ञानेश्वरीचं आजान वृक्षाच्या खाली बसून पारायण कर. ते म्हटलं महाराज काय बोलतो, वाचता येत नाही म्हणतोय. निकम बाबा म्हणले म्हणूनच म्हणलं पारायण कर. आता ऐका, बाबांनी त्याला पारायण, मी तिथंच होतो, कसं करायला सांगितलं ते ऐका. वाचता येत नाही, कधी शाळेत गेला नाही. बाबा म्हटले तिथं पारायण करणारे करतात ना, फक्त ओळ तर दिसते ना, ओळ ज्ञानेश्वरीची, ओळीवर फक्त बोट ठेवायचं ना असं फिरवायचं, वाचायचं नाही. आणि भावना ठेवायची की ज्ञानोबा मला ज्ञानेश्वरी वाचायला येऊ द्या. नारदाच्या गादीवर उभा आहे, खोटं बोलायचं नाही, खोटं असलं तर जीभ जडल माझी. त्यांनी 6 ते 7 महिने आजान वृक्षाखाली फक्त ज्ञानेश्वरीला स्पर्श, ओवीला स्पर्श वाचल्यासारखा करायचा. तर त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या स्पर्शानं शाळेत न गेलेली व्यक्ती ज्ञानेश्वरी वाचायला लागली, तो मोठा कीर्तनकार झाला. ही ताकद ज्ञानेश्वरीची. आता पुढे ऐका, 4 वर्ष सुटल्यावर आम्ही गुरुदक्षिणा देतो ना आम्ही. आमचे गुरुवारी विठ्ठल बाबा गोले बाबा म्हटले मला तुम्ही पैशाची दक्षिणा देऊ नका, ह्याच्यातले विद्यार्थी तुम्ही कोण किती पारायण करणार तेवढं सांगा. आमच्यातलं एक जण म्हणला 108 पारायण करायची इच्छा आहे, पण मी मेलो तर, म्हणजे मध्येच मरण आलं तर. 60 पारायण झाले, माझं मरण आलं तर. बॉनचे वाक्य ऐका गुरुवारी यांचे. ते म्हटले तुझे 108 पारायणाचा संकल्प आहे आणि 60च पारायण झाले आणि यमदूत जर न्यायला तुला आले आणि तुझे पुढचे 41 पारायण राहिले, ऐका गुरुवार यांचं वाक्य,
पुढचे 41 पारायणे होईपर्यंत तुला आयुष्य वाढवून दिलं जाईल एवढी ताकद ज्ञानेश्वरी. तुम्ही म्हणाल कसं काय, विचारा की कसं काय. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोपारायणी, लिहिली कुणी? सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा झोपेतून उठवले होते का मेलेले उठवले होते? मेलेल्या माड्याकडून ज्ञानेश्वरी लिहून काढली. म्हणून लक्षात ठेवा, हे आमच्या ग्रंथाची ताकद आहे. म्हणून इथं बसलेल्या पैकी जर कोणाच्या घरात ज्ञानेश्वरी असेल तर चांगलीच गोष्ट आहे. काही ज्ञानेश्वरी 150 रुपये, काही 500 रुपये. आमच्या संस्थेची ज्ञानेश्वरी 750 रुपये अर्थाच आहे. सातारकर महाराजांची ज्ञानेश्वरी 5000. ओवी अर्थन त्याचं चित्र लगेच. किती सुंदर क्वालिटी काढली, एवढा मोठा ग्रंथ केला. पण सगळ्याच्या घराघरात ज्ञानेश्वरी पोचावी याच्यासाठी गीता प्रेस गोरखपूर यांनी एक सुंदर मोठ्या अक्षरातली ज्ञानेश्वरी काढली. त्याची किंमत आहे फक्त 80 रुपये. चहा प्यायला गेले तर आता प्रेमाचा चहा आणि येवले चहा कुठं 5-7 कप घेतला तर तुमचे कमीत कमी 80 रुपये जातात. पुण्यावारी तुम्ही 40 आणि 50-100 रुपये घालताय. आमची ज्ञानेश्वरी घरी न्या, वाचा आणि कमीत कमी ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. आणि आज संकल्प करा की ज्ञानेश्वरीचे रोज 5 पानं तरी वाचल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडणार नाही. पुढच्या वर्षी काय अनुभव येतोय ते मला सांगा. म्हणून सुंदर ज्ञानेश्वरी, ज्यांना कोणाला तो ग्रंथ लागेल, आता थोडेफार उरलेले आहेत. ह्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला डस्टर गाडी उभी माझी, ज्यांना लागेल त्यांनी ज्ञानेश्वरी गाडीतून घेऊन जा म्हणजे पैसे देऊन घेऊन जा. एक ज्ञानेश्वरी 80 रुपये, फक्त 80 रुपये. आणि प्रत्येकाने घरात ठेवा. प्रत्येकाच्या घरात तो ग्रंथ असावा. आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या कळू द्या न कळू द्या, रोज फक्त वाचा. आम्ही तुमच्या समोर भीक मागेल, हात पसरेल, ते भीक असेल. फक्त 15 मिनिट ज्ञानेश्वरी वाचण्याची. मग प्रत्येकाने ती अर्धा तास गाडी, 15 ते 20 मिनिटं गाडी तिथं उभी राहील. आणि घेताना थोडं सावकाश घ्या. घेणारे तुम्ही भरपूर आहे, देणारा तिथं फक्त एकटा आहे. कीर्तन लांबलेलं आहे. फक्त आता ज्ञानेश्वर माऊली भजन 1 मिनिट, जे विठ्ठल भजन 1 मिनिट, उद्याचं निवेदन सांगतील. तोपर्यंत उठू नका बाबा, ज्ञानेश्वऱ्या भरपूर आहे, बसा. कोणी गडबड करू नका. फक्त 3 मिनिटात आपले कीर्तन संपेल. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.